नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आपण येवल्यातील रेल्वे संदर्भात येवल्यात झेलम एक्सप्रेससह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा याकरता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। येवला रेल्वे स्थानक संदर्भात खासदार भास्कर वगैरे यांनी पुणे येथील विभागीय रेल्वे कार्यालयात प्रतिनिधीमार्फत निवेदन दिले होते। त्यानुसार पुणे रेल्वे मंडळाचे वरिष्ठ अधिकारी पी.के. पाठक यांनी आज येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे वाचला। झेलम एक्सप्रेसला थांबा द्या, तसेच प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे, इतर 2 एक्सप्रेसला अधिक थांबा द्यावा, डेमो एक्सप्रेस गाडीचा हॉल्ट टाइम वाढवा, तसेच इतर येवला रेल्वे स्थानक अद्ययावत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व तालुका पदाधिकारी उपस्थित होते। दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्कररावजी बगरे सर यांनी आदरणीय आमचे नेते माणिक भाऊ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून 23 तारखेला DRM ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते। येवले रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत तेथे निवेदन दिले होते। त्याच अनुषंगाने आज DRM सरांनी त्यांच्या ऑफिसमधील सिनियर इंजिनियर पाठक सर यांना आज येवला स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते। येवले स्टेशनवरील सर्व समस्या, प्लॅटफॉर्म नंबर 2, महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे, रिझर्वेशन खिडकी, अमरावती पुणेला स्टॉप, दादर शिर्डीला स्टॉप, त्यानंतर एक कालका साईनगर विकली गाडी चालते तिला स्टॉप, असे 4 ते 5 गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। या रेल्वे स्टेशनवरून जवळपास 24 कोटी रुपये वर्षाला केवळ कांद्याच्या रॅकमुळे भाडं सरकारला मिळतं। जर एवढ्या प्रमाणात येवले स्टेशनवरून तुम्हाला भाडं मिळतं तर मग आमच्यासाठी एक 3-4 गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे। DRM सरांच्या ऑफिसमध्ये आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व 8-15 दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे। हे ऐतिहासिक शहर आहे, इथे डॉक्टर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।